जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांनी मला जीव मारण्याची धमकी दिली असून त्यांच्यापासून माझ्या जीविताला धोका आहे अशा प्रकारचा तक्रारी अर्ज जुन्नर पंचायत समितीचे सदस्य दिलीप गांजाळे यांनी जुन्नर पोलीस स्टेशनला दिला आहे। या संदर्भामध्ये जुन्नर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबतचा अर्ज आमच्याकडे आला असल्याचे सांगितले आहे। दरम्यान दिलीप गांजाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे। यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके, जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव पारखे, त्याचबरोबर जुन्नर नगरपालिकेचे नगरसेवक दीपेश परदेशी उपस्थित होते। या सगळ्यांनी याबाबतची आपली मतं स्पष्टपणे दरम्यान याबाबत आमदार शरददादा सोनवणे यांचे काय म्हणणे आहे ते समजू शकले नाही। त्यांची प्रतिक्रिया ही या संदर्भात काय आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपण पाहत राहा फक्त विघ्नहर टाइम्स। तुम्हाला बोलवण्याचं कारण आज दुपारी 12:30 वाजता वडोद या ठिकाणी महाभरे आणि चव्हाण यांच्या लग्न विवाहाकरता मी गेलो होतो। त्या ठिकाणी व्यासपीठावर बसले असता शरद सोनवणे त्या ठिकाणी आले। त्यांनी मला रामराम केला। त्यानंतर ते शेजारी बसले। शेजारी बसल्यानंतर त्यांनी विचारलं, तुला या तालुक्यात राहायचं आहे का? तू दुसऱ्या तालुक्यातला माणूस आहे आणि तू या ठिकाणी माझ्या असं राहायचं आहे का? तुझ्या कुटुंबाला इथं राहायचं आहे का? अशी मला धमकी दिली आणि सांगितलं का माझे कार्यकर्ते तुझ्या कुटुंबाचंही संपून टाकते। अशा प्रकारचं त्यांनी मला वक्तव्य केलं आणि सांगितलं का तू माझ्या जास्त चौकशी करीत जाऊ नको, नाहीतर तुला या तालुक्यात राहून देणार नाही। त्याचप्रमाणे साधारणतः 10/2/2019 या गोदरे या ठिकाणी आम्ही चिमणपाखरा कार्यक्रम होता शाळेचा, त्या ठिकाणी गेलो होतो। त्या ठिकाणी आमदार साहेबांचं भाषण चालू होतं। भाषण चालू असताना त्यांनी अत्यंत उद्देशून मला असं भाषण केलं, माझं नाव घेऊन सांगितलं का तुम्ही स्वतः गांधाळे जा, लक्ष घाला आणि माहितीच्या अधिकारात सगळ्या तालुक्याची माहिती मागवा आणि तुम्हाला जी माहिती गोळा करायची ती माहिती गोळा करा, असं मला त्यांनी सांगण्यात आलं। त्याच वेळेस मी तिथं त्यांना प्रत्युत्तर दिलं का मला त्यांनी भाषणामध्ये असंही सांगितलं 288 आमदारापैकी जुन्नर तालुक्यात शरद सोनवणे हा असा आमदार आहे, 288 आमदारापेक्षा जास्तचा निधी जुन्नर तालुक्यात मी आणलेला आहे, अशा जोरावर त्यांनी भाषण केलं। आणि त्याच्यानंतर मला सांगितलं काय तुम्हाला जी काय चौकशी करायची तुम्ही माहिती अधिकारात जायचं, माहितीच्या अधिकारात पाहायचं, म्हणजे अशी त्या ठिकाणी मला दमबाजी केली। त्या ठिकाणी दमबाजी केल्यानंतर मी त्यांना बोललो का तुम्ही आमदार आहेत त्यामुळे तुम्ही असं बोललं नाही पाहिजे, असा आमदार लोकांनी निवडून दिलाय का माहिती अधिकार काढा, हे असं चुकीचं बोलताय। आणि मी एवढ्या लोकांमध्ये त्यांना चुकीचं बोललो म्हणून त्यांच्या मनात राग होता आणि त्यांनी तो राग आज या ठिकाणी व्यक्त केला। ह्या राग व्यक्त करीत असताना त्यांनी मला सांगितलं का ते आम्ही ज्यावेळेस शिवनेरी किल्ल्यावर आमदार आणि मुख्यमंत्री साहेब आले होते त्यावेळेमध्ये राष्ट्रगीत सुरू होतं त्यावेळेला आमदार साहेब काहीतरी खात्याने असे व्हायरल झालेली क्लिप ही सुद्धा तूच पाठवली असा त्यांनी माझ्यावर आरोप केला। ती जर मी पाठवली असेल तर त्यांनी सिद्ध करावं। पण मला असं वाटतंय जुन्नर तालुक्यात शिवछत्रपतींच्या तालुक्यामध्ये आमदार साहेबांना जर राष्ट्रगीताचं महत्त्व कळत नसेल किंवा राष्ट्रगीताला कसं उभं राहायचं आमदारांना कळत नसेल तर त्यांनी मला जुन्नर तालुक्यात राहायचं का नाही हा विचारायचा त्यांना अधिकार नाही। कारण लोकशाहीमध्ये कुणी कुठल्याही तालुक्यात येऊन राहू शकतो, त्याच्यामुळे त्यांचा कुठलाही हा प्रकार जे त्यांचा आहे हा चुकीचा आहे, हा मी त्यांचा निषेध करतो। आणि मी पोलीस कंप्लेंट त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला अशी तक्रार अर्ज देऊन आलेलो आहे। आणि हे त्यांना माहीत नाही का शिवसेनेचे सर्व नेते आम्ही शिवसेना संपूर्ण माझ्या पाठीशी आहे आणि मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे, त्यामुळे मी कुणाला घाबरत नाही। परंतु असं दमबाजी करून जर माझ्या जीविताला काही झालं तर माझ्या कुटुंबाला कोण वाली आहे, त्यामुळे मी माझी अशी एक तक्रारी अर्ज पोलीस स्टेशनला आता सादर करून आलेला आहे। आपल्या पंचायत समितीच्या गटनेते दिलीपजी गांजाळे यांना आमदारांकडून धमकी भेटलेली आहे, मारहाणीचा जीवे मारण्याची धमकी दिली, तालुक्यात राहायचं का नाही अशा पद्धतीचे धमकी दिल्या। एक शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुमच्या याच्यावर काय प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम आपल्या सर्व जय महाराष्ट्र।
दिलीप शेठ गांजाळे जे पंचायत समितीचे गटनेते आहेत, त्यांना आज माझ्या मतदारसंघात कुलस्वामी ओढत या देवस्थानात लग्नप्रसंगी जी काय बोलणं चर्चा आमदारशी झालेली, त्याची त्यांची वातावादी झालेली आहे. त्यामागे जुन्नर तालुक्यात तमाम शिवसैनिक नव्हे तर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार पण त्यांच्या मागे उभे राहतील, एवढी आम्हाला शिवसैनिकांना खात्री. तरी गांजाळे साहेबांनी त्याची काही पर्वा करू नये. तक्रार अर्ज दाखल केली ते आम्ही म्हणत होतो त्यांना, पण पोलीस स्टेशनला म्हणले तक्रार अर्ज तुमचा द्या त्यांच्याकडे. आता जर एवढं सगळं केले, मारण्याची धमकी दिली आहे, आपण डायरेक्ट एफआयआर केली असतं, पुढची कारवाई पटकन झाली असती ना. तक्रार अर्जाला कारवाई होईल का? नाही झाली ते एफआयआर दाखल करायला जाणार 2 दिवसात. मग तेच वेळ जाण्यापेक्षा असतं असा विषय. त्यांना मी एक अर्ज दिला, ते म्हणले अर्ज दिलाय, मी याची चौकशी करतो. कारण तक्रार अर्जाची चौकशी झाली, समजा समोर ज्यांच्याकडे आपण तक्रार त्यांच्यावर दिली त्यांचं काही म्हणणं आलं नाही, आपलं विचारून घेतलं तर त्याच्यावर कारवाई काहीच होऊ शकत नाही. आमचा पक्ष निर्णय घेईल याच्यावर कारवाई काय करायची ती, किंवा आम्हाला आंदोलन करायचं काय करायचं पक्षाचा विचार होईल, त्याच्यानंतर केलं जाईल. पण त्यांनी असं धमकावणं आमच्या पक्षामध्ये सहन केलं जाणार नाही, त्याचं प्रत्युत्तर दिलं जाईल. कशा पद्धतीने? जशाच तसं. सूचना दिलीप भाऊ गांजाळे यांना लोकप्रतिनिधीमार्फत जी दिल्या गेली, या घटनेचा आम्ही जुन्नर शहर शिवसेनेच्या वतीने निषेध करतो. याबाबतची तक्रार पोलिसांमध्ये दिलीप भाऊ गांजाळे यांनी दिलेली आहे आणि याची सखोल चौकशी होऊन याबाबतची शहानिशा करून दोषींवर कारवाई करावी अशी या ठिकाणी जुन्नर शहर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी मी मागणी करतो. दिलीप गांजाळे यांना जे काही धमकी दिल्या गेली, तुम्ही त्या नेते म्हणून तुमच्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे कसे उभे राहाल आणि दिलीप गांजाळे पंचायत समितीचे शिवसेनेचे गटनेते आहेत, या प्रकाराकडे तुम्ही कसं पाहता? मी असं म्हणेल, त्याचं नेतृत्व करायचंच आहे, तर नेतृत्व करत असताना निश्चितपणाने गोंदियाला झालेल्या कार्यक्रमाची मी साक्षीदार आहे. कारण त्यावेळी मीच अडवलं दिलीप गांजाळ्यांना, कारण ते चिडले याच्यावरून होते की त्यांनी काय केलं आहे ना कामं, त्यांनी जरूर सांगावं. एखाद्या आमदाराला तो अधिकार आहे, त्याने त्याची केलेली विकास कामं जरूर मांडावी. तो शाळेच्या गॅदरिंगचा कार्यक्रम होता आणि ॲट ए टाइम आम्हाला एकत्र वर बोलवलं गेलं होतं आणि त्या ठिकाणी बोलवल्यानंतर त्यांना बोलायला दिल्यानंतर त्यांनी जी सुरुवात केली ती सुरुवातच अशी केली की संपूर्ण विकास कामं सांगून झाल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की 288 आमदार आहेत महाराष्ट्र विधानसभेत, पण त्यापैकी मी एकमेव असा आमदार किल्ले शिवसेनेचा शिलेदार ठरलो की ज्याने सर्वाधिक विकास आणि विकासाची गंगा आणून विकास केला. त्यांनी खुशाल बोलावं ते, पण त्यांनी टार्गेट गांजाळेंना केलं आणि त्या ठिकाणी नाव घेऊन सांगितलं की गांजाळे माहितीचा अधिकार करा आणि माहितीच्या अधिकारात तुम्ही सगळ्या माहित्या काढा. त्यावेळी गांजाळेंचा तोल खरोखरच गेला. त्यांना ते वाईट वाटलं की मला का सांगताय तुम्ही तुमचं काम केलं जरूर मांडा, पण ते त्याच वेळी ते असे रागवायला त्यांच्यावर गेले. मी त्यांना थांबवलं, गांजाळे तुम्ही थांबा, मी आहे इथे, असं करून मी त्यांना त्या ठिकाणी थांबवलं. नाहीतर त्यावेळी त्या स्टेजवर कदाचित अनुचित प्रकार सुद्धा घडू शकला असता. पण माझं कर्तव्य आहे. धमकी दिली गेली गांजाळ्यांना. प्रश्न असा आहे, पक्ष म्हणून काय, पक्ष म्हणून भूमिका अशीच आहे की ज्या वेळेला हे सगळं घडलं तर त्याच्यानंतर आता जेव्हा ते भेटले तिथे लग्न होतं. लग्न देखील दोन्ही प्रतिष्ठित घराणी त्या ठिकाणी लग्नाला आलेले सर्व मान्यवर, सगळे प्रतिष्ठित मान्यवर त्या स्टेजवर होते. परंतु अक्षरशः सांगते की नगराध्यक्ष माझ्याशी बोलत होते एका स्कीमबद्दल कानामध्ये, त्यामुळे मला इकडे यांचं आपसात काय घडलं त्यातला एकही शब्द कळला नाही. आणि जर तिथे घडलं असतं तर तिथे सगळेच होते, बाबू भाऊ पासून तर अगदी संतोष नानापासून तर त्या ठिकाणी सत्यशील भाऊ, अतुल वेनकेंपासून सगळी नेते मंडळी, अगदी संजय पानसरेंपासून त्या नेत्यापासून तर अगदी अशोक शेठ घोलपांपासून सगळेच होते. आता हे लोक ह्या बाजूला होते आणि मी पुढे होती, त्यामुळे कदाचित ह्यांची काय तुतुम्याम्या झाली मला कळली नाही. पण ज्या वेळेला आम्ही तिथून बाहेर पडल्यानंतर गाडीत जेव्हा ते हॉटेलच्या तिथे म्हटले की काहीतरी घ्या म्हणून, त्यावेळेला आतमध्ये कार्यकर्त्यांनी नेल्यानंतर म्हटले ताई काहीतरी तुम्हाला घ्यावं लागेल. त्यावेळी हे ताण करत होते, मला कळलं नाही. मी होते, गुलाब शेठ होतं, तर माझ्या काही लक्षात आलं नाही का आंबेगावमध्ये जाईल, हे करते हे करेल, मला काहीच लक्षात येईना. तेव्हा मी गाडीत बसल्यावर म्हटलं त्यांना की काय झालं गांजाळे, तुम्ही ताण का करताय, आपण कार्यक्रमाला आलोय आणि तुमचं काय नेमकं बिनसलं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं का तुम्हाला खरंच कळलं नाही का. मी म्हटलं गांजाळे साहेब मला खरंच काही माहीत नाही काय प्रकार घडला. मग इथे आल्यानंतर जे ते आता सांगतायत तो प्रकार त्यांनी आम्हाला सांगितला.
की असा असा प्रकार माझ्यासोबत घडलाय, मी पोलीस स्टेशनला जाणार. म्हटलं तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही जाऊ शकता, परंतु ज्या वेळेला माझ्या कार्यकर्त्यासोबत असं घडत असेल त्यावेळेला निश्चितपणाने या ठिकाणी सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून घेतलं. मी माऊलींना सांगितलं, या माऊली खंडावे तालुका प्रमुख आहेत, पहिलं जिल्हा प्रमुख रामशेठ गावडे, त्याचबरोबर प्रसन्नांना डोके, त्याचबरोबर बाबूभाऊ पाटे, संतोषनाना खैरे, या ठिकाणी संभाजीराजे तांबे, शरदांना चौधरी, संभाजीराजेंपासून तर दिलीप शेठ डुंबरेंपासून प्रत्येकाला, नगराध्यक्षापासून गटनेत्यापासून सगळ्यांना सांगितलं की बाबांनो असं असं यांच्यासोबत घडलंय आणि आता ते त्यांनी त्या ठिकाणी पत्र दिलंय आणि या ठिकाणी त्यांनी सगळ्या मीडियाला बोलवलंय आणि आपली शिवसेनेची भूमिका त्यांच्यासोबत आशाताई तर आहे, तुमच्या सर्वांचं काय मत आहे त्या सगळ्यांनी सांगितलं. आमची नावं घेऊन सांगा, आम्ही शिवसेना पक्ष म्हणून, आणि जर या ठिकाणी असं कोणी धमकावणी करत असेल तर त्याला माफी नाही. पुन्हा कोणी अशी मस्ती करू नये. या घटनेचा तुम्ही कसा निषेध व्यक्त करा? जस्ट वेट अँड वॉच. देवराम लांडेंशी पण बोलल्या. गांजाने तुमची पुढची भूमिका काय राहील? तक्रार तुम्ही दाखल केली तर पोलिसांनी याची चौकशी योग्य केली नाही, तुमची पुढची भूमिका काय असेल? पक्ष माझ्या पाठीशी आहे. देवराम लांडे गोंदियाला पण होते आणि आता त्यांना विचारलं सुद्धा. ह्या गोष्टी त्याच्यात नेमक्या तुम्ही मेन्शन करा, कारण त्यांच्यासोबत सुद्धा काही प्रकार घडला असं माझ्या कानावर आलाय. कोणासोबत? देवराम लांडेंसोबत. तुमची पुढची भूमिका काय राहील? आमचा आता पक्ष सर्व माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयासोबत मी राहणार.